शिंद्यांचा वाडा भारी वाटते ना ऐकायला. आम्हालाही भारी वाटत होतं जेव्हा हा वाडा आमचा होता. साताऱ्याजवळील मसूर हे माझं माहेरचं गाव आणि तिथे असलेला हा वाडा एकेकाळी आमचा होता. पण काही कारणांमुळे तो आता आमचा राहिलेला नाही आहे. पण तिकडे असलेल्या सगळ्या लहानपणीच्या आठवणी मात्र आमच्याच होत्या. आणि नेहमी मी ह्या छोट्या-मोठ्या गोष्टी ऋषीला नेहमी सांगायची, की आम्ही उन्हाळ्याच्या सुट्टीत इथे जायचो, हे करायचो. गणपतीच्या सणाला आम्ही नेहमी वाड्यात जायचो. मस्त असा गणपतीला आमच्या घराला मान मिळायचा. आमच्या वाड्यात पाटलांचा गणपती यायचा. त्यामुळे ती खूप एक्सायटेड होती हा वाडा बघायला. हा होता मास्तरांचा रूम, जे तिकडे शाळा घेत असायचे आणि तिथेच राहायचे. हे होता आमचा वरचा माळा. माळ्यातली ही जी खिडकी उघडली की मस्त अशी सूर्याची किरणं घरात यायची आणि खाली होतं मोठं असं तुळशीचं वृंदावन, पण जे आता राहिलेलं नाही आहे, कारण त्यांनी खाली खूपच चेंजेस केलेले आहेत ज्यांनी आमच्याकडून जो हा वाडा घेतला आहे त्यांनी. आणि वरचा माळा मात्र तो थोडाफार तसाच आहे. जुन्या खूप साऱ्या वस्तू आमच्या तिथेच होत्या आणि ऋषिकाला दाखवताना आनंद होत होता, की हा आहे तो पाण्याचा बंब, ज्याच्यात आम्ही पाणी तापवायचो. आणि खाली होता एक असा छान आमचा जुना पत्र्याचा डब्बा, जो बघून मी तिथे गेले होते त्याला उघडायला, पण तो काय माझ्याने ओपन झालेला नाही. खूप वर्षापासून कदाचित तो बंद होता. ही होती ती हॉरर खिडकी, ज्याच्यात बसून आम्ही लहानपणी असं घाबरायचो. आणि अशा प्रकारे मला खूप आठवण येत होती आमच्या आजीची, जी आम्हाला नेहमी ओरडायची माळ्यावर जाताना, की बेतानं जा म्हणजेच हळू जा, कारण सारवलेलं घर असायचं आणि कुठून काही पडू नये म्हणून आजी नेहमी बोलायची, की हळूहळू जा. इकडे होता आमचा देवारा, म्हणजेच देवळी म्हणायचे त्या काळात. आणि तिथे मस्त असे आमचे बाबा नेहमी सकाळी उठून पूजा वगैरे करत असायचे. आणि म्हणूनच मला माझ्या पप्पांची खूप आठवण यायची, कारण ते आम्हाला नेहमी उन्हाळ्याच्या सुट्टीत, सणांना, गणपतीला या वाड्यात घेऊन जायचे. अ, आज जर तो असता ना आमचा वाडा, तर आज आम्हाला देखील आमच्या मुलांना तिथे घेऊन जाता आलं असतं. पण ठीक आहे, आज तो राहिलेला नाही आहे. तुम्हाला आमचा वाडा कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. बाय. जाता जाता मात्र तुम्हाला मला अजून एक गोष्ट सांगायला आवडेल, की आमच्या वाड्यात खूप मोठ्या मोठ्या अशा तलवारी होत्या आणि त्या एकदा आम्ही काढायचा प्रयत्न केला, पण त्या इतक्या हेवी होत्या की आम्हाला त्या उचलता देखील आल्या नाही. तर विचार करा, की आपले मावळे जे होते ते काय लढले असतील त्या तलवारी घेऊन आपल्यासाठी. आणि खूप अभिमान वाटत होता, की मावळ्यांचीच अवलाद आहोत आम्ही, मावळ्यांची. सो तुम्हाला हा माझा मिनी व्लॉग कसा वाटला ते मला नक्की सांगा आणि आमचा वाडा आवडला असेल तर नक्की कमेंट करा. बाय.